तुमची स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि ऊर्जा मिळण्यासाठी धडपड आहे का? द मिरॅकल मॉर्निंग मध्ये हॅल एलरॉड या सामान्य समस्येवर एक सोपा पण शक्तिशाली उपाय देते. लवकर उठून आणि तुमचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याण वाढवण्यासाठी तयार केलेल्या दैनंदिन पद्धतींमध्ये गुंतून राहून तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता आणि अधिक यश आणि आनंद मिळवू शकता, असे एलरॉडचे म्हणणे आहे. संकटांवर मात करण्याच्या आणि आव्हानांना तोंड देत भरभराट करण्याच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित एलरॉड सकाळची दिनचर्या तयार करण्यासाठी चरणदरचरण मार्गदर्शक प्रदान करते, जे तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यात मदत करू शकते. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही कृतज्ञता, व्हिज्युअलायझेशन आणि व्यायामाचे महत्त्व आणि नवीन सवयी विकसित करण्यात सातत्यपूर्ण सरावाची भूमिका यासह द मिरॅकल मॉर्निंग मधील प्रमुख संकल्पना आणि धोरणे शोधू. तुम्ही सकाळची व्यक्ती असाल किंवा रात्रीचा घुबड असलात तरी एलरॉडचे पुस्तक तुमच्या दिवसाची सुरुवात उद्देशाने आणि उत्कटतेने करण्यासाठी एक व्यावहारिक आणि प्रेरणादायी रोडमॅप देते. परिचय. इंट्रोडक्शन. हॅल एलरॉडचे द मिरॅकल मॉर्निंग हे एक स्वयंमदत पुस्तक आहे ज्याचा उद्देश लोकांना सकाळची दिनचर्या स्वीकारून त्यांचे जीवन बदलण्यास मदत करणे आहे, जे त्यांना यशासाठी सेट करते. पुस्तकाने वाचकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे आणि व्यक्तींना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करण्यासाठी त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोन आणि परिणामकारकतेसाठी त्याची प्रशंसा केली गेली आहे. लेखक हॅल एलरॉड प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची आणि सकाळच्या दिनचर्या वापरून यशस्वी जीवन निर्माण करण्याची त्यांची वैयक्तिक कथा सामायिक करते. या लेखात आम्ही द मिरॅकल मॉर्निंग मध्ये वर्णन केलेल्या मुख्य कल्पना आणि रणनीती आणि यश आणि वैयक्तिक वाढ मिळविण्यासाठी ते कसे लागू केले जाऊ शकतात ते शोधू. तुम्ही तुमची उत्पादकता वाढवू इच्छित असाल, तुमचे नातेसंबंध वाढवू इच्छित असाल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवू इच्छित असाल, द मिरॅकल मॉर्निंग तुमची पूर्ण क्षमता अनलॉक करण्यासाठी एक सोपा पण शक्तिशाली दृष्टिकोन देते. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. द मिरॅकल मॉर्निंग हे हॅल एलरॉडचे पुस्तक आहे जे उत्पादकता, प्रेरणा आणि एकूण आनंद सुधारण्यासाठी सकाळची दिनचर्या विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते. हे पुस्तक वाचकांना सकाळची दिनचर्या तयार करण्यासाठी चरणदरचरण मार्गदर्शक प्रदान करते, ज्यामध्ये ध्यान, व्यायाम, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन, वाचन आणि जर्नलिंग समाविष्ट आहे. लेखकाचा दृष्टिकोन या कल्पनेवर आधारित आहे की आपण आपला दिवस ज्या प्रकारे सुरू करतो तो उर्वरित दिवसाचा टोन सेट करतो, आणि जर आपण आपला दिवस सकारात्मक आणि फलदायी पद्धतीने सुरू केला तर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो आणि यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. दिवस. त्यांच्या दैनंदिन सवयी सुधारण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवू पाहणाऱ्यांमध्ये या पुस्तकाने खूप लोकप्रियता मिळवली आहे. वाचकांना त्यांच्या सकाळच्या नित्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यास आणि त्यांच्यासाठी कार्य करणारी प्रणाली तयार करण्यात मदत करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. सकाळची दिनचर्या विकसित करण्याचे महत्त्व आणि त्याचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो याबद्दल लेखक मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतो. द मिरॅकल मॉर्निंग हे केवळ एक पुस्तक नाही तर एक जीवनशैली आहे ज्याने बऱ्याच लोकांचे जीवन चांगले बदलण्यास मदत केली आहे. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. द मिरॅकल मॉर्निंग हे हॅल एलरॉड द्वारे लिहिलेले स्वयंमदत पुस्तक आहे जे वाचकांना त्यांचे जीवन सुधारण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेली सकाळची दिनचर्या प्रस्तावित करते. पुस्तक सकाळची दिनचर्या तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांचा दिवस सकारात्मकतेने सुरू करता येतो आणि त्यांच्या वैयक्तिक विकासाला प्राधान्य देता येते. पुस्तक 6 अध्यायात विभागले गेले आहे. प्रत्येक प्रकरण सकाळच्या नित्यक्रमाच्या वेगळ्या घटकावर केंद्रित आहे. पहिला अध्याय चमत्कारिक मॉर्निंगच्या संकल्पनेचा परिचय करून देतो, ज्या 6 सवयींची रूपरेषा बनवतात: शांतता, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन, व्यायाम, वाचन आणि लेखन, जर्नलिंग. फायदे अनुभवण्यासाठी किमान 30 दिवस या नित्यक्रमाला बांधून ठेवण्याच्या महत्त्वावर लेखकाने भर दिला आहे. दुसरा अध्याय द 5 स्टेप स्नूज प्रूफ वेकअप स्ट्रॅटेजी, लवकर कसे उठायचे आणि स्नूज मारण्याचा मोह टाळायचा यावरील व्यावहारिक टिप्स प्रदान करते. धडा स्पष्ट हेतू ठेवण्याच्या आणि लवकर जागे होण्यासाठी एक आकर्षक कारण असण्याच्या महत्त्वावर भर देतो.
तिसरा अध्याय नित्यक्रमाच्या पहिल्या सवयीवर, मौनावर केंद्रित आहे. लेखक ध्यानाच्या फायद्यांविषयी चर्चा करतो आणि ध्यानाचा सराव कसा सुरू करावा याबद्दल मार्गदर्शन करतो. चौथ्या अध्यायात दुसऱ्या आणि तिसऱ्या सवयी, पुष्टीकरण आणि व्हिज्युअलायझेशन समाविष्ट आहे. लेखक स्पष्ट करतात की पुष्टीकरणे अवचेतन मनाला पुनर्प्रोग्राम करण्यास कशी मदत करू शकतात आणि व्हिज्युअलायझेशनच्या फायद्यांची चर्चा करतात, ज्यामध्ये स्वतःची ध्येये साध्य करण्याची कल्पना करणे समाविष्ट आहे. पाचव्या अध्यायात चौथ्या सवयीवर, व्यायामावर भर आहे. लेखक व्यायामाने ऊर्जा आणि फोकस कसा वाढवू शकतो हे स्पष्ट करतो आणि व्यायामाची दिनचर्या कशी तयार करावी याबद्दल मार्गदर्शन करतो. सहाव्या अध्यायात नित्यक्रमाच्या शेवटच्या 2 सवयी, वाचन आणि लेखन यांचा समावेश आहे. लेखक वाचनाच्या फायद्यांची चर्चा करतो आणि पुस्तके वाचण्यासाठी शिफारसी देतो. तो जर्नलिंगचे फायदे देखील समजावून सांगतो आणि जर्नलिंग सराव कसा सुरू करावा याबद्दल मार्गदर्शन करतो. संपूर्ण पुस्तकात लेखक वैयक्तिक वाचकासाठी कार्य करणारी सकाळची दिनचर्या तयार करण्याच्या महत्त्वावर जोर देते. तो वाचकांना वेगवेगळ्या सवयींसह प्रयोग करण्यास आणि त्यांच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणारे संयोजन शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो. मिराकल मॉर्निंग सकाळची दिनचर्या सुरू करण्यासाठी एक व्यावहारिक आणि कृती करण्यायोग्य मार्गदर्शक प्रदान करते जे वैयक्तिक विकास आणि एकूण कल्याण सुधारण्यास मदत करू शकते. विश्लेषण आणि मूल्यांकन, अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. हॅल एल्रॉडचे द मिरॅकल मॉर्निंग हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे जे तुमचा दिवस उजव्या पायाने सुरू करण्यासाठी एक साधी पण प्रभावी दिनचर्या प्रदान करते. हे पुस्तक वाचकांना लवकर उठण्याचे फायदे शिकवते आणि सकाळच्या वेळेचा उपयोग निरोगी सवयी लावण्यासाठी आणि यशासाठी स्वतःला सेट करण्यासाठी करते. पुस्तकाच्या सर्वात मौल्यवान पैलूंपैकी एक म्हणजे सकाळची दिनचर्या तयार करण्यावर भर दिला जातो जो तुमच्या वैयक्तिक गरजा आणि उद्दिष्टांनुसार आहे. एल्रॉड वाचकांना लाईफ सेव्हर्स म्हणून संदर्भित केलेल्या 6 क्रियाकलापांमधून निवडून त्यांच्या स्वतःच्या मिरॅकल मॉर्निंगची रचना करण्यास प्रोत्साहित करतो. मौन, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन, व्यायाम, वाचन आणि स्क्रायबिंग, लेखन. एल्रॉड दिनचर्यामध्ये सातत्य आणि वचनबद्धतेच्या महत्त्वावर भर देतात. बर्नआउट टाळण्यासाठी तो लहान सुरुवात आणि हळूहळू तयार होण्याच्या गरजेवर भर देतो. मिरॅकल मॉर्निंग हे त्यांच्या दैनंदिन सवयी सुधारण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी उत्कृष्ट वाचन आहे. ज्यांना वैयक्तिक वाढीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेळ किंवा प्रेरणा शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांच्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. विश्लेषण आणि मूल्यमापनाच्या दृष्टीने पुस्तक चांगले लिहिलेले आहे आणि अनुसरण करणे सोपे आहे. प्रवास सुरू करणार आहोत. एल्रॉड प्रत्येक लाईफ सेव्हर्स क्रियाकलापाचे स्पष्ट स्पष्टीकरण आणि उदाहरणे प्रदान करते आणि ते आपल्या सकाळच्या नित्यक्रमात कसे समाविष्ट करावे आणि अस्सल नातेसंबंध मिरॅकल तयार मॉर्निंग करण्याची कला प्रॅक्टिसद्वारे शोधतो जे त्यांच्या अभेद्य जीवनात आणि बदल परिवर्तनशील घडवणाऱ्या आहे. व्यक्तींच्या प्रेरणादायी रॉबर्ट कथा ग्रीन ही या यांच्या पुस्तकात आर्ट आहे. ऑफ सिडक्शन या आकर्षक काहींना हे पुस्तकात पुस्तक दडलेली त्याच्या रहस्य दृष्टिकोनातून उलगडताना जास्त माझ्यात सामील आशावादी भाग आणि एकत्रितपणे सोपे वाटू आम्ही शकते. 3 महत्त्वाचे मुद्दे लाईफ शोधू जे सेव्हर्स आपल्याला ऍक्टिव्हिटी आपला आंतरिक आरोग्यदायी करिश्मा सवयी उघडण्यास मदत प्रस्थापित करतील. करण्यात आणि तो करिश्मा जो सकारात्मक लोकांना मानसिकता ज्योतीकडे निर्माण करण्यात पतंगांसारखा नक्कीच मदत आपल्याकडे करू आकर्षित शकतात. करतो. परंतु ते आपल्या जीवनातील मर्यादा सर्व ओलांडण्यासाठी आव्हानांसाठी तयार रामबाण व्हा. उपाय आपले असू खरे शकत स्वतः नाही. आत्मसात करा आणि या आपल्यातील व्यतिरिक्त आकर्षक ऊर्जा लवकर बाहेर काढा. उठण्यावर पुस्तकाचा फोकस प्रलोभनाची कला प्रत्येकासाठी शिकण्यासाठी व्यवहार्य आणि किंवा एक सखोल इष्ट असू आणि शकत नाही. अविस्मरणीय अनुभव निर्माण मिरॅकल करण्यासाठी हे मॉर्निंग आमंत्रण सकाळची आहे. दिनचर्या स्थापित धडा करू आणि 1 त्यांच्या दैनंदिन आत्मप्रभुत्व सवयी प्रतिम सुधारू आकर्षणाचा पाहणाऱ्यांसाठी पाया. वाचनीय आहे. प्रलोभनाच्या क्षेत्रात तथापि आत्मंकार वाचकांनी ही याकडे केवळ मोकळ्या सर्वांना मनाने नमस्कार. आणि समजून घेतले आज आपण पाहिजे की हे प्रलोभनाच्या वैयक्तिक विलोभनीय वाढीसाठी जगात जादुई एकाकाराचे प्रवास सुरू सर्व करणार समाधान आहोत. नाही. नाही, निष्कर्ष, आम्ही चीझी पिकअप conclusion. लाईन किंवा वरवरच्या हल प्रक्रियेबद्दल एल्रॉडची बोलत द नाही. मिरॅकल मॉर्निंग तुमच्या त्याऐवजी दिवसाची आपण सुरुवात मानवी सवयींच्या आकर्षणात संचाने खोलवर करून जातो तुमचे आणि जीवन अस्सल बदलण्यासाठी नातेसंबंध एक तयार व्यावहारिक करण्याची आणि कला शोधतो प्रभावी जे दृष्टिकोन अभेद्य आणि प्रदान करते परिवर्तनशील ज्यामुळे आहे. तुम्हाला अधिक रॉबर्ट उत्पादक, ग्रीन यांच्या केंद्रित आणि आर्ट ऑफ प्रेरित सिडक्शन या होण्यास मदत आकर्षक होते. पुस्तकात दडलेली रहस्य लवकर उठण्याचा उलगडताना आणि माझ्यात ध्यान, सामील भाग व्यायाम, एकत्रितपणे जर्नलिंग आम्ही आणि 3 महत्त्वाचे व्हिज्युअलायझेशन मुद्दे शोधू जे यासारख्या आपल्याला आपला क्रियाकलापांमध्ये आंतरिक गुंतण्याचा करिश्मा एल्रॉडचा उघडण्यास मदत दृष्टिकोन करतील. बऱ्याच तो करिश्मा जो व्यक्तींसाठी गेम लोकांना चेंजर ज्योतीकडे असल्याचे सिद्ध पतंगांसारखा झाले आहे. आपल्याकडे आकर्षित करतो. तुमच्या जीवनात या आपल्या सवयी मर्यादा लागू करण्यासाठी ओलांडण्यासाठी ते तयार चरण व्हा. चरण आपले खरे मार्गदर्शक स्वतः प्रदान आत्मसात करते. करा हे आणि पुस्तकाचे आपल्यातील एक बलस्थान आकर्षक आहे. ऊर्जा बाहेर काढा.
एलरॉड वाचकांना प्रलोभनाची त्यांच्या कला अनन्य शिकण्यासाठी गरजा आणि आणि एक सखोल आणि प्राधान्यानुसार त्यांची अविस्मरणीय सकाळची अनुभव निर्माण दिनचर्या करण्यासाठी सानुकूलित हे करण्यात आमंत्रण मदत आहे. करण्यासाठी भरपूर धडा 1 संसाधने आणि आत्मप्रभुत्व धोरणे प्रति ऑफर करते. आकर्षणाचा पाया. या व्यतिरिक्त पुस्तक प्रलोभनाच्या आपल्या क्षेत्रात जीवनात आत्मनकार चिरस्थायी ही बदल केवळ करण्यासाठी सर्वांना नमस्कार. सातत्य आणि आज चिकाटीच्या आपण महत्त्वावर जोर प्रलोभनाच्या देते. विलोभनीय जगात द जादुई प्रवास मिराकल सुरू मॉर्निंग करणार हे आहोत. त्यांच्या जीवनात नाही, सुधारणा आम्ही करण्याचा cheesy आणि pickup त्यांच्या line किंवा दिवसाचा बर्बरच्या ताबा घेण्याचा प्रक्रियेबद्दल विचार बोलत करणाऱ्या नाही. प्रत्येकासाठी त्याऐवजी अत्यंत शिफारस आपण मानवी केलेले वाचन आकर्षणात आहे. खोलवर जातो आणि हे अस्सल पुस्तक वाचण्यास नातेसंबंध सोपे, तयार करण्याची कला व्यावहारिक आणि शोधतो जे प्रेरणादायी अभेद्य आहे आणि आणि ते परिवर्तनशील आहे. अंतर्दृष्टी आणि रॉबर्ट धोरणांचा ग्रीन खजिना यांच्या देते जे आर्ट ऑफ तुम्हाला सिलेक्शन या स्वतःची आकर्षक सर्वोत्तम पुस्तकात आवृत्ती दडलेली बनण्यास रहस्ये मदत करू उलगडताना शकतात. माझ्यात सामील भाग म्हणून एकत्रितपणे जर तुम्ही आम्ही 3 तुमची महत्त्वाचे सकाळ मुद्दे शोधू बदलण्यासाठी जे आणि आपल्याला तुमचे आपला सर्वोत्तम आंतरिक जीवन करिश्मा जगण्यास उघडण्यास तयार मदत असाल, करतील. तर हे तो पुस्तक करिश्मा जो सुरू लोकांना करण्यासाठी ज्योतीकडे एक उत्तम ठिकाण पतंगांसारखा आहे. आपल्याकडे आकर्षित